Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा डिप्लोमा फर्स्ट इयरची ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. तुम्हाला माहितीच आहे, जसं मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आता नेमकं करायचं काय आहे? काही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचं व्हेरिफिकेशन बाकी आहे. ठीक आहे. काही विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचे आहेत, बट त्यांना 300 रुपये फी विचारली गेलेली आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, फीस संबंधी सांगायचं झालं तर जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत तर त्यांना 400 रुपये फीस पे करायची आहे. आता ओपनचे विद्यार्थी असूनही त्यांनी 300 रुपये फीस पे करायचं ऑप्शन आलेलं आहे. आता हे कशामुळे आलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चुकून काय केलेलं आहे, EWSला एस केलेलं आहे. आता EWS म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 8 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्ही EWS सर्टिफिकेट घेऊ शकता. बट विद्यार्थ्यांनी जनरली काय केलेलं आहे की इन्कम सर्टिफिकेट आहे 8 लाखाच्या आत म्हणून त्यांनी येस केलेलं आहे. असं नाही करायचं विद्यार्थी मित्रांनो. तर EWSचं पर्टिक्युलर एक फॉर्मॅटमध्ये एक सर्टिफिकेट असतं, ते जर असेल तुमच्याकडे तरच तुम्ही येस करा, अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी नो करायचं आहे. ठीक आहे. नो केल्यानंतर बरोबर तुमची फीस ही 400 रुपये त्या ठिकाणी येते आहे ना. जर EWS सर्टिफिकेट असेल तरच येस करा, की तुमचं इन्कम 8 लाखाच्या आत आहे म्हणून तुम्ही येस करताय असं करू नका. ठीक आहे. त्यानंतर कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये फीस आहेच ऑलरेडी. बघा, रजिस्ट्रेशन करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत. तर तो प्रॉब्लेम रिमूव्ह करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी. तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तसेच इथं वरती आय बटन आलं असेल तर त्याच्यावरती पण त्या ठिकाणी लिंक अवेलेबल आहे तुमची. ठीक आहे. तसेच जर तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केलेला नसेल तर तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा, जेणेकरून आपण त्या ग्रुपवरती ॲडमिशन रिलेटेड सर्व काही अपडेट्स टाकणार आहे. आता आपण बघणार आहे की रजिस्ट्रेशन काही विद्यार्थ्यांनी केलं, बट त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत आहे ना. तर खूप म्हणजे त्यांचं कन्फर्मेशन झालेलं नाही आहे. तर अशा वेळेस काय करायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा फॉर्म ओपन करून त्या ठिकाणी बघा, तुमचं जे रजिस्ट्रेशन फॉर्मची प्रिंट आल्यावर त्या ठिकाणी दिसतं बघा, डॉक्युमेंट अपलोडेड, नॉट अपलोडेड, आहे की नाही. नॉट अपलोडेड असतील तर तुम्हाला ते डॉक्युमेंट करावे लागतात. आता माहिती आहे मला, काही विद्यार्थ्यांनी आत्ताच टाकलेले डॉक्युमेंट बनवायला त्याला वेळ लागेल आहे ना. काही जण म्हणत आहे 8 दिवस लागतील, 10 दिवस लागतील. असू द्या, आपल्याकडे वेळ आहे. किती तारीख आहे शेवटची? तर 25 जूनपर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट आले तरी चालतं. आता काही पॅरेंट्स विचारत आहेत की डॉक्युमेंट नाही आहेत तर आम्ही रजिस्ट्रेशन करू शकतो का? तर रजिस्ट्रेशन तर करू शकता तुम्ही, पण तुमचं व्हेरिफिकेशन होणार नाही, कारण तुमच्याकडे डॉक्युमेंट नाही. त्याच्यामुळे ते व्हेरिफिकेशन होणारच नाही तुमचं. त्यामुळे तुम्ही तुमचं ID पासवर्ड जनरेट करून ठेवायचं असेल तर ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट जे आहे ते बाकी अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. आता बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, आता काही विद्यार्थी बघा मराठा कास्ट आहे ना. आता एवढं आंदोलन वगैरे केलं जरांगे पाटलाने ते, ठीक आहे. आणि आंदोलन केल्यानंतर आता त्याचा काही ना काही बेनिफिट भेटायलाच पाहिजे ना. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं बेनिफिट आपल्याला ॲडमिशनमध्ये भेटत आहे. आता मराठा कास्टचे विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी कॅटेगरी तर मराठा म्हणून येत नाही आहे. तर तुम्ही काय सिलेक्ट करायचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मराठा कास्टचे आहेत त्यांनी SEBC ही टॅब आहे बघा कॅटेगरीमध्ये, SEBC त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि सब कास्टमध्ये तुम्हाला नंतर मग मराठा कास्ट येईल. ठीक आहे. आता SEBC सिलेक्ट केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय अपलोड करावं लागेल त्या ठिकाणी. कास्ट सर्टिफिकेट लागेल तुमचं, नॉन क्रिमिलियर लागेल. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर दोन्हीही लागेल. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिलियर नसेल तर लवकरात लवकर अप्लाय करून घ्या आहे ना. 25 जूनच्या अगोदर तुमचं नॉन क्रिमिलियर यायला पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे. आता बघा पुढे काय होईल. मग रजिस्ट्रेशन झालं, कन्फर्मेशन झालं, त्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे आपल्याला? तर विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन एकदा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय करावं लागतं, तर तुमची मेरिट लिस्ट येत असते आहे ना. आता मेरिट लिस्ट कोणती असते? तर प्रोविजनल मेरिट लिस्ट येते पहिले. आणि मेरिट लिस्टमध्ये नाव येणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं. जर तुमचा फॉर्म कंप्लीट नसेल तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही. त्यामुळे तुम्हाला 25 जूनच्या अगोदर कसंही करून तुमचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे.
ठीक आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर त्यावेळेस मी सांगेलच तुम्हाला, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 2 जुलैला. किती तारखेला? 2 जुलैला. नाही, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 27 जूनला लागणार आहे. सॉरी, किती? 27 जूनला. 27 जूनला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यानंतरही समजा एखादं डॉक्युमेंट काही जणाचं नॉन क्रिमिलियर असेल किंवा EWSचं सर्टिफिकेट आलं आहे ना, आणि त्याच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ते विद्यार्थी काय होणार आहेत? ओपन होणार आहेत, त्यांनी सर्टिफिकेट सबमिट नसल्या केल्यामुळे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा 3 दिवसाचा ग्रेव्हियन्स पिरियड मिळत असतो, 28 ते 30 दरम्यान ग्रेव्हियन्स पिरियड. ग्रेव्हियन्समध्ये काय असतं, तर तुमचे जे डॉक्युमेंट राहिलेले होते, जसं की EWS सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमिलियर असेल किंवा उत्पन्न असेल, तर त्या ग्रेव्हियन्समध्ये तुम्ही ते चेंज करू शकता. फॉर्म व्हेरिफिकेशन झाल्यानंतरही ग्रेव्हियन्समध्ये तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर करू शकता. त्याच्यानंतर लागते आपली फायनल मेरिट लिस्ट. एकदा का तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली की मग तुम्ही काही चेंज करू शकत नाही. ठीक आहे. तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये किंवा कॅप प्रोसेसमध्ये जिवंत आहात. बरोबर. फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला, तर तुम्हाला कॅप राऊंड 1 सुरू होतात. कॅप राऊंड 1 म्हणजे काय, तर त्या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरावे लागतात की 1 नंबरला मला हे कॉलेज टाकायचं आहे, 2 नंबरला हे टाकायचं आहे, 3 नंबरला हे टाकायचं आहे, अशी कॉलेजेसची लिस्ट टाकावी लागते आपल्याला. आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुमचं काय म्हणतात तर अलॉटमेंट होत असते. अलॉटमेंट म्हणजे काय, तर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कोणतं कॉलेज लागलं. ठीक आहे. तर आता कोणतं कॉलेज लागलं हे इन्फॉर्मेशन तुम्हाला अलॉटमेंट लागल्यावर कळेलच. ठीक आहे. आता जर समजा तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन लागलं तर तुमच्याकडे ऑप्शन असतो की ते कॉलेज पण सेव्ह ठेवायचं आणि मला दुसरा राऊंड करायचा आहे. म्हणजे मला काय करायचं आहे की पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज सेव्ह ठेवायचं आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये याच्यापेक्षा चांगलं कॉलेज जर लागलं तर मला ते घ्यायचं आहे, हे पहिलंवालं कॅन्सल करायचं आहे. आलं लक्षात? तर याला म्हणत असतो आपण बेटरमेंट, आहे ना. पुढे सांगेलच मी तुम्हाला. आणि 2 नंबरचंच कॉलेज लागलं आणि तुम्हाला तेच कॉलेज पाहिजे असेल तर दुसरं असतं सीट ॲक्सेप्टन्स म्हणतो आपण त्याला. तर आपण काय करतो, फ्रीज करतो त्याला. फ्रीज म्हणजे काय, तर मला तेच कॉलेज घ्यायचं आहे. ठीक आहे. फक्त बघा विद्यार्थी मित्र, 1 नंबरला तुम्हाला असं कॉलेज टाकावं लागेल की ज्या कॉलेजला नंबर लागल्यावर तुम्हाला त्याच ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. दुसरा राऊंड तुम्हाला करता येणार नाही. त्याला म्हणत असतो ऑटो फ्रीज झालं, है ना. ऑटो फ्रीज झाला की तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावंच लागतं. ठीक आहे. तर ॲडमिशन घेताना मग पुन्हा तुम्हाला ते अलॉटमेंट लेटर घ्यावं लागतं. कन्फर्मेशन FCवरती कन्फर्मेशन केलेली स्लिप लागते, है ना. म्हणजेच त्याला ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट म्हणतो आपण. आणि रजिस्ट्रेशन फॉर्म, आणि त्या रूमच्या रजिस्ट्रेशन फॉर्मवरती जेवढे डॉक्युमेंट आहेत त्याचे ओरिजिनल कागदपत्र त्या ठिकाणी घेऊन जायचं कॉलेजला आणि तिथे ॲडमिशन कंप्लीट करायची. ही सिंपल प्रोसेस आहे ॲडमिशनची. आता विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काही जरी अडचण आली तरी तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता. किंवा काही विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन जमतच नाही आहे, रजिस्ट्रेशन करून पाहिजे असेल तरी आमची टीम तयार आहे. तर आमची टीम तुम्हाला रजिस्ट्रेशन करून देईल. तुम्ही डायरेक्टली डॉक्युमेंट ऑनलाईन पाठवून द्यायचे व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअपवरती. तुम्हाला तुमच्या पद्धतीनं रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल. तसेच फक्त रजिस्ट्रेशन केलं जाणार नाही तर तुमचे ऑप्शन पण भरून दिले जातील. तर त्याची नॉमिनल फीस ठरलेली आहे काही. ठीक आहे. तर जे पालक इंटरेस्टेड असतील, कारण बघा रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं किंवा ऑप्शन फॉर्म भरणं ही पूर्ण काय म्हणतात, थोडाही चूक झाली तर त्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाऊ शकतं पूर्ण. त्यामुळे ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. जर कोणी इंटरेस्टेड असेल, ज्यांना चांगल्या पद्धतीनं फॉर्म भरून पाहिजे असेल आणि ऑप्शन फॉर्म पण त्याच्या मार्कनुसार पाहिजे असतील तर तुम्ही तसं डायरेक्टली मेसेज करू शकता. तुम्हाला ती फीस वगैरे नंतर सांगितली जाईल. नॉमिनल फीस आहे, जास्त काही फीस नाही आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही तुमच्या मनामध्ये डाऊट असेल डिप्लोमा फर्स्ट इयर ॲडमिशन रिलेटेड तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करू शकता. ठीक आहे. त्याच्यावरती आपण सॉल्युशन द्यायचा प्रयत्न करूया. बघा, तर आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. तर भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.